दिनानिमित्त आहे, बरोबर की नाही? तर कन्या, भगिनी, पत्नी आणि आई हे चार रूप अगदी कसोशीने पार करणाऱ्या सर्व महिला भगिनींना वसंत ब्राह्मणकर यांचं त्रिवार वंदन. सर्वांना परत असे मी नमस्कार. हे फार महत्वाचं आहे की ज्या भगिनी, ज्या महिला खरोखरच आपल्या संसारामध्ये रममाण होऊन परत बाहेर जे काही फार फार मोठे मोठे कार्यक्रम पण करत असतात, पुढाकार घेत असतात, त्या सर्व भगिनींचं परत त्रिवार वंदन. आता याच्यानंतर मी असं म्हणू शकतो की आता ताईंनी माझ्याबद्दल बरीचशी माहिती सांगितली. कोरोनाच्या कालावधीनंतर हे मी आता जवळजवळ 10 वर्ष हास्ययोगामध्ये आहे आणि 7 वर्षापासून म्युझिकल एक्सरसाइज घेतोय की आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. आणि आपला जो हेतू आहे आता उत्तरार्ध म्हणजे वार्धक्य म्हणता येणार नाही, आम्ही वार्धक्य म्हणत नाही, कारण की बालपण, तरुणपण आणि 60+ झालं. 60+ म्हणजे काय, एक बोनस लाईफ असतो. 65+ त्याच्यापेक्षा डबल आणि 70 नंतरचं जे आहे त्याच्यापेक्षा ट्रिपल, म्हणजे असे 3 भाग मी त्याच्यात माझ्या हिशोबाने पडत असतो. आणि मी आता सध्या 70+ याच्यामध्ये मी आहे. तर मध्यंतरी कालावधीमध्ये किंवा आपण काहीतरी केलं पाहिजे, तर मी स्वरचित काव्य तयार केलं. मी फक्त त्याचं काव्यवाचन करून दाखवलं की जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण सार त्याच्यामध्ये मिळून जाईल. तर मी तेवढी एक कविता वाचून दाखवतो. आणि जी हास्यमंथनची स्मरणिका निघते आमची, दरवर्षी हास्यमंथन स्मरणिका निघते, ही जागतिक हास्य. आपल्या नाशिक हास्यनगरीमध्ये जवळजवळ 120 हास्यक्लब आहेत. मी 2 वर्ष नाशिक रोड विभाग प्रमुख म्हणून काम केलेलं आहे आणि आता अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आहे. तर याच्यामध्ये छापून आलेली जी कविता आहे आणि स्टोरी मिरर ऑफ द वीक त्यापासूनही मला पारितोषिक मिळालेलं आहे. तर ती कविता खास तुमच्यासाठी मी सादर करतोय. ती अगदी शांततेने ऐका आणि त्याचा अर्थ समजून घ्या. आयुष्याच्या उत्तरार्धात अजूनही स्वप्ने आहेत बाकी. आयुष्याच्या उत्तरार्धात अजूनही स्वप्ने आहेत बाकी. हसत हसवत लखलखण्याचा निश्चय आहे बाकी. हसत हसवत लखलखण्याचा निश्चय आहे बाकी. आयुष्याची सुंदर सकाळ सरून गेली. आयुष्याची सुंदर सकाळ सरून गेली. फिकीर नाही मधला संध्याकाळची. फिकीर नाही मधला संध्याकाळची. लखलखणी दुपार अजून बाकी आहे. आधाराविना जगण्याची मजाच आहे वेगळी. आधाराविना जगण्याची मजाच आहे वेगळी. संगीत योगा हसणं हसवण्यासाठी मनात ऊर्जा आहे अजूनही बाकी. संगीत योगा हसणं हसवण्यासाठी मनात ऊर्जा आहे अजून बाकी. प्रसिद्धीविना निर्मळ हसणे हसवणे हेच माझे ध्येय. थकलो जरी शरीराने तरी संगीत योगा आणि हास्याची रुपेरी किनार आहे बाकी. थकलो जरी शरीराने तरी संगीत योगा आणि हास्याची रुपेरी किनार आहे. सुखदुःखाचा आस्वाद घेत जीवनाची बनली शिदोरी. हसत हसवत जगण्याचा विचार आहे अजून बाकी. मावळत्या सूर्याला हसत हसत सामोरे जाणे. मावळत्या सूर्याला हसत हसत सामोरे जाणे हेच खरे आहे जगणे. आयुष्याच्या उत्तरार्धात अजूनही स्वप्ने आहेत बाकी. आयुष्याच्या उत्तरार्धात अजूनही स्वप्ने आहेत बाकी. ही माझी स्वरचित काव्य आहे. जेणेकरून समोरच्याला कसं पुढे मिळेल त्याप्रमाणे हे केलेलं आहे. तर आपली कविता तुम्ही ऐकली शांततेने, छान वाटलं. आता याच्यानंतर 2 गोष्टी मी सांगू इच्छितो. आपण म्युझिकल एक्सरसाइज सुरू करू, परंतु आपण आता सध्या ज्या ह्याच्यात वागतोय, काही 50+ आहे, काही 60+ आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये भूतकाळामध्ये कडू आणि गोड आठवणी येत असतातच. त्याला सामोरं जावंच लागतं. पण कडू आठवणी न आठवता ज्या गोड आठवणी आहेत त्या तुम्ही डोळ्यासमोर आणा. कडू आठवणींना तिलांजली द्या. त्याच्यातून निष्पन्न काहीच निघणार नाही. आता भविष्यकाळामध्ये आपल्याला काय करायचंय ते फक्त स्वप्न बघा, पण प्रत्यक्ष त्याची चिंता करू नका. भविष्याची चिंता करून काही साध्य होईल का? अजिबात नाही. तर त्याकरता फक्त वर्तमान काळात जगा. वर्तमान काळ म्हणजे फक्त आजचा दिवस.
आजचा दिवस कसा आनंदाने घालवता येईल, आज आपल्याला जेवढं काही करता येईल समाजासाठी असो, कुटुंबासाठी असो किंवा काही असो, ते आज करा. रात्री संपूर्ण दिवस असा आनंदाने घालवल्यानंतर रात्री निद्रेच्या आधी परमेश्वराची प्रार्थना करा, परमेश्वरा आज तुम्हाला हा संपूर्ण दिवस मला छान घालवला, उद्याचं उद्या बघू, आणि मग शांत होता. म्हणजे तुम्हाला भूतकाळ नको, भविष्यकाळ नको, फक्त वर्तमान काळात जगा. यालाच खरं जगणं म्हणता येईल. गेल्या 10 वर्षामध्ये आणि 7 वर्षामध्ये इतके ग्रुप जमले आहेत माझे की इतक्या ठिकाणी ओळख परिचय जरी असला, डॉक्टर वकील वगैरे सर्व, मी प्रत्येकाला एकच सांगतो, आनंद घ्या, स्वानंद घ्या. पहिल्यांदा काय यायचा? स्वतःचा आनंद. तुम्ही ज्यावेळेस स्वतः आनंदी राहा तेव्हा तुम्ही दुसऱ्याला आनंदी करा. स्वानंदाबरोबर परमानंद महत्वाचा आहे. केवळ स्वतःसाठी जगू नका. आपल्याला जो आनंद होतोय त्या दुसऱ्यांना सहभागी करून घ्या, तो झाला परमानंद. आणि या दोघांचा मेळ जो आहे, स्वानंद अधिक परमानंद, तुम्ही ज्या वेळा घ्याल त्याला म्हणतात परमोच्च आनंद. बरोबर की नाही? परमोच्च आनंद तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. चेहरे एकदम मस्तपैकी फुललेले पाहिजे, हसवे पाहिजे. आमच्या हास्ययोगाचं हेच महत्व आहे. हसा, हसवा आणि हसवत राहा, हे फार महत्वाचं आहे. या गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजेत. आणि मी आज जो उभा आहे केवळ या गोष्टीमुळे उभा आहे, कारण माझं ध्येय ते आहे. मी कधी स्वतःचा आनंद बघितला नाही, आता जे बघतोय मी तर परमानंद बघतोय. बरोबर? ठीक आहे, आपण सर्वांनी माझे 2 शब्द ऐकून घेतले, याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.